राज्यभरामध्ये मान्सूननं दमदार हजेरी लावली। कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे। आजही कोकणाला पावसाचा रेड अलर्ट तर पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे रत्नागिरीमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्यात। मराठवाड्याला येलो अलर्ट जारी केलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा तसंच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही कानेकर सध्या चिपळूणमध्ये उपस्थित आहे। वैदेही, काय परिस्थिती आता, कारण कोकणामध्ये अक्षरशः पावसानं झोडपून काढलंय। नक्कीच आपण बघतोय की कोकणामध्ये पावसाला जी आहे ती सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळत आहे। मात्र एकूण जर बघितलं तर रेड अलर्ट सध्या हवामान खात्यानं कोकण परिसरामध्ये देण्यात दिलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर परिसराला हा रेड अलर्ट दिलेला आहे। त्याच प्रमाणे जर बघितलं तर उर्वरित कोकणचा परिसर आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। मराठवाड्या परिसरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या संदर्भातला हा नवीन अलर्ट जो आहे तो हवामान खात्यानं दिला असल्याची माहिती सध्या मिळत आहे। एकूण जर बघितलं तर जे समुद्र किनारे आहेत कोकण परिसरातील तिथे एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे। रत्नागिरी परिसरामध्ये खास करून एनडीआरएफ जी आहे ती देखील तैनात असल्याची बघायला मिळत आहे। तरी देखील जर गरज असेल तर घराबाहेर पडा असं हवामान खात्यानं वारंवार आवाहन केलेलं आहे। आणि चिपळूण परिसरामध्ये जर आपण बघतोय की या ठिकाणी सध्या वर्दळ जी आहे ती सध्या कमी असल्याची बघायला मिळत आहे, कारण हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि त्याच परीनं या ठिकाणी जर गरज असल्यास घराबाहेर पडण्याचं आवाहन केल्यामुळे या ठिकाणी वर्दळ जी आहे ती काहीशी कमी असल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे वैदेही, सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।